मंगेश पडगावकर कवी लेखक म्हणून सगळ्यांना माहीत आहेत, पण या लेखका पलीकडे आजोबा म्हणून ते कसे होते हे सांगतायत त्यांचे दोन नातू. मंगेश पाडगावकर यांचं निधन झालं. त्यांच्या ही रूम आहे की ज्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या सन्मानांनी महाराष्ट्रामध्ये गौरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पुरस्कारापेक्षा सुद्धा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने, देशातल्या अनेकांनी प्रेम दिलं होतं. आपण बघू शकता किती वेगवेगळे सन्मान चिन्ह, साहित्यिकांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला होता. त्यांचा वेगवेगळे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता. प्रमाणपत्र देण्यात आले होते, पुरस्कार देण्यात आले होते. त्यांच्याविषयी त्यांच्या आठवणी सांगतात. त्यांचे नातू आहेत आपल्यासमोर. सगळ्यांना कवी म्हणून, एक मिस्किल कलावंत म्हणून अशी सगळी ओळख आहे. तुम्हाला नातू म्हणून कशा आठवणी तुमच्या राहील? आमच्या नातू म्हणून खूपच आधीपासून आठवणी आहेत. आम्ही दोघं, मी आणि रूपक, तर लहान असल्यापासून इकडेच वाढलो आहे. त्यामुळे आमच्या अनेक मिक्स्ड आठवणी आहेत. लहान असल्यापासून ते आम्हाला त्यांनी प्रमोट केलेलं आहे. फारच सांगितलेलं की तुम्ही वाचा, तुम्ही हे करा, इमॅजिन करा, तुम्ही तुमचं जेन्युइननेस वाढवा, टॅलेंट वाढवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते फारच ॲटलिस्ट आमच्याकडे तरी ते फारच मुश्किल होते, पण फारच आमच्याकडे सॉफ्ट होते. फारच स्ट्रिक्ट बिलकुल नव्हते. आय थिंक त्यांच्या मुलांकडे, त्यांच्या मुलींसाठी वगैरे फार जास्त स्ट्रिक्ट होते. आमच्यापर्यंत आलेपर्यंत जितकं प्रेम आमच्यावरती केलं, आय डोंट थिंक दुसऱ्या कुठल्या माणसाने आमच्यावरती तेवढं प्रेम केलेलं आहे. मंगेश पाडगावकर हे नुसतंच एक नाव नाही, पण एक व्यक्तिमत्व आहे. एक फार फार मोठा माणूस आहे आणि आम्ही त्यांच्याविषयी काय बोलणं योग्य नाही. पण महाराष्ट्राने जेवढं त्यांच्यावरती प्रेम केलं, ते कवी म्हणून आमच्यासाठी ते आजोबा होते. आणि आजोबा म्हणून लहानपणी कविता त्यांच्या आम्हाला शाळेत होत्या, तर मला सांगायचं, अरे कुठची कविता आहे? तर एक वेडं कोकरू म्हणून कविता होती, सगळ्यात पहिली त्यांची जी होती. मला त्यांनी बोलवलं आणि मला बाजूला बसून त्यांनी ते शिकवली की त्या कवितेचा अर्थ काय. तेव्हा मला फक्त ते आजोबा म्हणूनच वाटायचे. पण जसे आम्ही मोठे होत गेलो तसं आमच्या लक्षात यायला लागलं की देर इज अ जीनियस इन द फॅमिली. भावना दाटून आलेल्या आहेत, पण आठवणी अनेक आहेत. अशा नातवंडांनी आठवणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक आजोबा म्हणून, कारण की कवी म्हणून सगळ्यांना माहीतच होते, पण एक आजोबांच्या आठवणी वेगळ्या असे सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.